सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। खानदेश यूथ फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना विमान सेवेबाबत मार्गदर्शन करण्यात आले। उडान या उपक्रमांतर्गत नागरी उड्डाण क्षेत्रातील संधीबद्दल माहिती देण्यासाठी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे येथील गोंदिर विमानतळाला भेट दिली। खानदेश यूथ फाउंडेशनचे पदाधिकारी आज धुळे शहराजवळील गोंदिर विमानतळावर दाखल झाले। यावेळी विद्यार्थ्यांना उडान या उपक्रमांतर्गत विमान प्रवास आणि विमानतळाविषयी माहिती देण्यात आली आहे। तसेच विमान सेवा क्षेत्रात करिअरच्या संधीबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विमानतळाची पाहणी करत विविध बाबींची माहिती घेतली। विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्रांची माहिती मिळावी आणि भविष्यातील करिअरसाठी दिशा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे खानदेश यूथ फाउंडेशन पदाधिकारी यावेळी सांगितले। नमस्कार, आय एम कॅप्टन गणेश। मी कमर्शियल पायलट आहे आणि मी खानदेश यूथ फाउंडेशनचा मेंबर पण आहे। तर खानदेशात जर आपण बघितलं तर एक थोडासा मागास असा वर्ग बघितला जातो आणि मी इथूनच उठून एक पायलट बनलेलो आहे। तर धुळ्यात खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि आमचा एकच मोटिव्ह होता की प्रत्येक खानदेशातल्या याच्यामध्ये आपल्या खानदेशात काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही एक सगळ्यात मोठा इनिशिएटिव्ह घेतला ॲव्हिएशन बद्दल। ॲव्हिएशनमध्ये काय काय फील्ड अवेलेबल आहेत हे उडानतर्फे उडे देश का आम नागरिक ह्या इव्हेंटतर्फे आम्ही सगळ्यांना अवेअरनेस पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। याच्यामध्ये पायलटचं, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर, मग ग्राउंड स्टाफ आणि ड्रोन पायलट याच्याबद्दलचं आज आम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। एअरक्राफ्टचे कॉकपिटचं आम्ही त्याला दाखवलं गेलं आणि एअरक्राफ्टची बाहेरची पण माहिती आम्ही त्यांना दाखवलेली आहे। तर खानदेश यूथ फाउंडेशनने हा खूप मोठा इनिशिएटिव्ह केला होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद पण भेटला। धन्यवाद। तरुणांना एवढंच आव्हान राहील की ॲव्हिएशनला कडे ज्यावेळेस बघतात त्यावेळेस असं वाटतं सगळ्यांना की ही खूप एक्सपेन्सिव्ह फील्ड आहे, खूप पैसा लागणारी फील्ड आहे किंवा याची इन्फॉर्मेशन नाही आहे। इन्फॉर्मेशन आपल्या धुळ्यात आणि जळगावमध्ये हे दोघंही प्रशिक्षण केंद्र आहेत आणि तिथं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं। तिथं तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं इन्फॉर्मेशन दिली जाईल। ॲव्हिएशनमध्ये प्रत्येक फील्डबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि असं काही नाही आहे की खूप पैसा लागतो। पैसा हा मिनिमल लागतो आणि आता गव्हर्नमेंटचे खूप स्कॉलरशिप पण आलेत, तर युवांसाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी ॲव्हिएशनमध्ये। ॲव्हिएशन इज वन ऑफ द मोस्ट ग्रोविंग इंडस्ट्री। ओके, ॲव्हिएशन जर आपण बघितलं तर आता सध्या तरी 1500 ते 1800 विमानांचं ऑर्डर दिलेली आहे। एका विमानाला 18 पायलट्स लागतात आणि इंजिनियर्स एका विमानाला जवळजवळ 80 ते 100 इंजिनियर्स लागतात। तर इथं खूप सारी ऑपॉर्च्युनिटीज आहे। आमचा खानदेश यूथ फाउंडेशनचा हाच मोटिव्ह होता की प्रत्येक घरापर्यंत हा गेला पाहिजे आणि आपल्या खानदेशातच किंवा आपल्या धुळ्यातच काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत इथं, तोच आमचा मोटिव्ह होता आणि आज आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला। आम्ही खानदेश यूथ फाउंडेशनचे सदस्य आहोत आणि खानदेश यूथ फाउंडेशनची जी फॅक्शन आहे धुळे यूथ क्लब याच्या अंतर्गत आज आम्ही एक उडे देश का आम नागरिक या नावाचा इव्हेंट घेतला होता। आमच्या फाउंडेशनचं ध्येय हेच आहे की युवांसाठी बनवलेली एक संघटना जिथे आपल्या खानदेशातच आपल्या युवांसाठी एक असं प्लॅटफॉर्म निर्माण करायचं ज्यामुळे आपल्याला आपली गावं ओसाड सोडून अपॉर्च्युनिटीजच्या शोधामध्ये बाहेर जायला लागायला नको आणि या सगळ्या अपॉर्च्युनिटीज टप्प्याटप्प्याने आपल्या युवांसाठी आपल्याच खानदेशात आणून आपण सोबत मिळून आपल्या मातीची एक प्रोग्रेस करावी, एवढ्या उद्देशाने आम्ही खानदेश यूथ फाउंडेशन हे कार्यरत असतो। आणि यासोबत आज या एव्हिएशन इंडस्ट्री करिअर गायडन्स या कार्यक्रमानुसार आम्ही विद्यार्थ्यांना नुसतंच करिअर एव्हिएशनमध्ये म्हणजे पायलट आणि एअर होस्टेस या दोनच ऑपॉर्च्युनिटी असतात असं नाही, तर याच्या व्यतिरिक्त अनेक ज्या अपॉर्च्युनिटीज आहे एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये असेल याबद्दलची माहिती दिली आणि एक पहिलं लहान पाऊल मोठ्या घाशी असं घेतलं की लोकांना या मोठ्या ज्या आपण आकाशात स्वप्न बघतो ती स्वप्न जमिनीवर कशी सत्यात उतरवायची यासाठी एक छोटीशी कार्यशाळा घेऊन त्यांच्या स्वप्नांना आज पंख देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि हे काम आम्ही अविरत करत राहू। आणि यासोबत जर तुम्हाला पण आमच्यासोबत जोडलं जायचं असेल तर तुम्ही खानदेश यूथ फाउंडेशनचा भाग होऊ शकतात। तरुणांनो, या मिळून आपल्या खानदेशाचा प्रोग्रेस करू आणि मिळून आपल्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करू। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।